नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता सुरू करूयात. तर आता इथे आपण पाहत असतो की सौमित्र हा सुमित्राची चौकशी करत असतो. तो तिला प्रश्न विचारतो की सांगा तुम्ही मला, पार्वतीला घरात कुणी आणलं होतं? त्याबरोबर सुमित्रा सांगते की जानकीने आणलं होतं तिला घरात. मग सौमित्र विचारतो, त्यांनी हे सिद्ध केलं का की पार्वती आहे म्हणून? मग सुमित्रा सांगते की हो, सिद्ध केलं. मग सौमित्र विचारतो, या गोष्टीसाठी विरोध केला असेल ना तुम्ही? मग सुमित्रा म्हणते, हो, विरोध केला. त्यानंतर ती सांगते की मी विरोध केला, पण त्यानंतर तीच सांगायला लागली की ही पार्वती नाही आहे म्हणून, ती माझी आई आहे असं जानकी सांगत होती. मग सौमित्र प्रश्न विचारतो की ती बाई पार्वती नाही आहे, हे कसं सिद्ध झालं? तुमच्याकडे काय पुरावे होते? मग सुमित्रा म्हणते, अरे सौमित्र, तू असं काय करतोयस? तूच तर पुरावे आणले होते ना. मग सौमित्र सांगतो की मी या ठिकाणी फक्त एक वकील आहे. यानंतर सौमित्र सर्वांसमोर सांगतो की माय लॉर्ड, मीच सर्वांना ती बाई पार्वती नाही आहे याचे पुरावे दाखवले होते आणि ते पुरावे गोळा करण्यासाठी मला जानकी रणदिवेंनी सांगितलं होतं. आणि जर जानकीनेच त्या लताला घरामध्ये आणलं असतं तर त्यांनीच त्यांच्या विरोधात पुरावे का बरं गोळा करायला सांगितले असते मला? यावर विद्यासागर लगेच उठून उभे राहतात आणि म्हणतात की सौमित्र, तुम्हाला तुमच्या क्लायंटने पुरावे शोधायला सांगितले, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? आम्ही तुमच्यावर कसं काय विश्वास ठेवायचा, तुम्ही सांगा. मग जज म्हणतात की ॲडव्होकेट विद्यासागर, तुम्हाला बोलायला वेळ दिला जाईल तेव्हा तुम्ही बोला, अशी मधीच कारवाई थांबवू नका. आणि इकडे आपण पाहतो की ओवी घरी रडत असते. ती देवाजवळ प्रार्थना करत असते की देव बाप्पा, माझ्या आईला लवकर घरी पाठवून दे. मी माझ्या आईचं सर्व ऐकेल. मी आईचं सर्व ऐकेल. तिने अभ्यास करायला सांगितल्यावर अभ्यास करेन. हवं तर रोज देवपूजासुद्धा करेल. पण तुला माहिती आहे ना माझी आई माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. मग माझ्या आईला लवकर पाठवून दे माझ्याजवळ. आणि इकडे ॲडव्होकेट विद्यासागर ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलवतात आणि ते विचारतात की तुमचा जानकी रणदिवेंवर किती विश्वास आहे? मग ऐश्वर्या सांगते की जानकीवर माझा अजिबात विश्वास नाही आहे. ती एक नंबरची खोटारडी आहे. म्हणजे अगोदर हिनेच लता कारखानीसला आमच्या घरात आणलं आणि हीच ओरडून सांगत होती की ही पार्वती आई आहे, पार्वती आई आहे. आणि त्यानंतर आता हीच आम्हाला सांगते की ती माझी आई आहे. आणि जेव्हा हिनेच त्यांचा खून केला तेव्हा ही मुद्दामून सर्वांना सांगायला लागली की ही माझी आई आहे आणि माझ्या आईला वाचवा. मग जानवी म्हणते, ऐश्वर्या, किती खोटं बोलशील गं तू? यानंतर जज सौमित्रला क्रॉस क्वेश्चन विचारण्याची परवानगी देतात आणि मग सौमित्र ऐश्वर्याला प्रश्न विचारायला लागतो. सौमित्र विचारतो, तुम्ही रणदिवेंच्या घरच्या सून आहेत ना? मग ऐश्वर्या सांगते, हो. मग सौमित्र विचारतो, तुमच्या पतीचे नाव काय आहे? मग ऐश्वर्या सांगते की सारंग. मग सौमित्र विचारतो, तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? यावर ऐश्वर्या म्हणते, असे प्रश्न तुम्ही मला कोर्टात का विचारतात? मित्र म्हणतो की तुम्ही फक्त प्रश्नांची उत्तरे द्या. मग ऐश्वर्या म्हणते, अरेंज मॅरेज आहे. यावर मधीच ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात की तुम्ही माझ्या क्लायंटला असे प्रश्न का बरं विचारताय? असे काहीही प्रश्न विचारून त्यांना इम्बॅलन्स नका करू. मग सौमित्र सांगतो की हे सर्व प्रश्न आपल्या केससाठी गरजेचे आहे म्हणून मी विचारतोय. मग सौमित्र ऐश्वर्याला सांगतो की तुमचं लग्न कसं ठरलं आणि कसं झालं हे सर्व मी सांगतो. मग सौमित्र सर्वांसमोर सांगायला लागतो की मी लॉर्ड, माझं लग्न ऐश्वर्या रणदिवेंसोबत ठरलं होतं, पण माझं प्रेम एका दुसऱ्याच मुलीवर होतं, त्यामुळे मी लग्न करण्यासाठी नकार दिला आणि माझं स्थळ ऐश्वर्या रणदिवे यांच्याकडे जानकी रणदिवे या स्वतः घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे त्याचा राग काढण्यासाठी आजपर्यंत त्यांच्याबरोबर वाईट वागत आहेत. आणि यांनी त्यांच्या स्वतःच्या लग्नाच्या दिवशीसुद्धा मला एका रूममध्ये डांबून ठेवलं होतं आणि तेव्हा पण जानकी रणदिवेंनीच माझी त्या रूममधून सुटका केली होती. किंबहुना नानासाहेब हे आमचे वडील, त्यांच्यावर सुद्धा हल्ला यांनीच घडवून आणला होता. त्याची शिक्षा आज त्यांचे वडीलसुद्धा तुरुंगात भोगत आहेत. आणि ज्यावेळी माझ्या घरामध्ये येण्यासाठी मला परवानगी नव्हती तेव्हा जानकी रणदिवेंनीच मला साथ दिली होती. त्याचाही राग यांच्या अजूनपर्यंत डोक्यात आहे. ऐश्वर्या कायमच जानकी रणदिवेंच्या विरोधात असतात. काही ना काही कारस्थान करतच असतात. हे सर्व ऐकून ऐश्वर्या आता घाबरलेली असते. तेवढ्यात विद्यासागर म्हणतात की मी लॉर्ड, सौमित्र हे माझ्या क्लायंटला काहीही प्रश्न विचारत आहे
त्यांनी कृपया केसबद्दलच प्रश्न माझ्या क्लायंटला विचारावे. हे सर्व त्यांनी काय केलं काय नाही हे इथे सांगू नये. मग मिलॉर्ड देखील सांगतात की सौमित्र त्यांनी काय केलं काय नाही केलं त्याचं सर्व विस्तार इथे नका सांगू. केस संबंधीचे जे प्रश्न आहेत ना तेवढेच तुम्ही विचारा. त्यानंतर सौमित्र ऐश्वर्याला अजून क्वेश्चन विचारायला सुरुवात करतो. तो विचारतो की हा जेव्हा सर्व प्रकार झाला त्या दिवशी तुम्ही कुठे होतात? ऐश्वर्या म्हणते, हा काय प्रश्न आहे, मी तर माझ्या घरीच होते. मग सौमित्र सांगतात की नाही, त्या दिवशी देखील मी त्याच घरी होतो आणि तुम्ही तिथे नव्हता. मग ऐश्वर्या म्हणते की मी गेले असेल माझ्या कामानिमित्त बाहेर. मग सौमित्र म्हणतो की त्या दिवशी घरी फक्त तुम्ही आणि जानकी नव्हता. जर मी हा प्रश्न जानकींना विचारला तर त्या सहज उत्तर देतील की त्या कुठे होतात. मग मला पण अपेक्षा आहे की तुम्हीही सहज उत्तर द्यावं. मग ऐश्वर्या म्हणते की मी माझ्या आईच्या घरी गेले होते. आणि ऐश्वर्या सांगते की हे सिद्ध करण्यासाठी माझी आई कटघऱ्यात येऊ शकते. मग डॉक्टर विद्यासागर हे ऐश्वर्याच्या आईला तिथे बोलवतात. आणि मग ऐश्वर्याच्या आईला प्रश्न विचारला जातो की तुमची मुलगी त्या दिवशी तुमच्याकडे आली होती का? मग ऐश्वर्याची आई सांगते की हो आली होती. आता कोणतीही आई असली की ती तिच्या मुलगीला वाचवणारच. त्यामुळे ऐश्वर्याच्या आईने सुद्धा खोटं बोलून तिला वाचवलं. त्यानंतर विद्यासागर म्हणतात की मला अजून एक साक्षीदार इथे बोलवायचा आहे. मग ते तिथं एका सामान्य माणसाला बोलवतात आणि सांगतात की तू जे काही बघितलं ना ते सर्व इथं खरं खरं सांग. मग तो माणूस सांगायला लागतो की मी बॅनर लावतो. म्हणजे जर कोणाकडे बारसं वगैरे असेल तर मी त्याचे बॅनर लावतो. आणि त्या दिवशी मी मंदिरात महाप्रसादाचे बॅनर लावण्यासाठी आलो होतो. मग मी विचार केला की जेवण करूनच घरी जावं. मग मी तिथेच होतो. मग मला तिथे जरा आरडाओरडा येऊ लागला. मग मी जरा पुढे जाऊन पाहिलं तर एक बाईनं दुसऱ्या बाईला मारलं आणि तिला पाण्यात ढकलून दिलं. आणि यानंतर मग मी घाबरून पटकन पोलिसात गेलो. त्यानंतर सौमित्राला क्रॉस क्वेश्चन करण्याची संधी दिली जाते. मग सौमित्र त्या माणसाला प्रश्न विचारतो की जर तुम्हाला तिथे कळालं होतं की तिथे खून होतोय मग तुम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न का नाही केला? तो माणूस सांगतो की अहो मी त्या व्यक्तीपासून खूप लांब होतो आणि माझा आवाज तिथं जाणं शक्य नव्हतं म्हणून मी काहीच करू शकलो नाही. मग सौमित्र म्हणतो जर तुम्हाला हाक मारण्या इतके तुम्ही लांब होते तर तुम्हाला एवढ्या लांबून त्या बायकांचे चेहरे कसं काय दिसले? त्यानंतर सौमित्र एक वाक्य लिहितो की जानकी रणदिवे निर्दोष आहे आणि त्या माणसाला वाचायला सांगतो. मग तो माणूस म्हणतो नाही मला वाचता नाही येत. मग सौमित्र सांगतो की या माणसाला इथल्या इथे लिहिलेलं काय आहे ते दिसत नाहीये तर याने भर अंधारामध्ये त्या 2 बायका कोण होत्या आणि तिला ढकलणारी जानकी रणदिवेच होती हे कसं काय दिसलं? मग तो माणूस सांगतो की मी त्यावेळेस चष्मा घातला होता आणि आता मी चष्मा घातलेला नाहीये त्यामुळे मी सांगू नाही शकत. आणि मग तो माणूस चष्मा घालतो आणि वाचून दाखवतो. त्यानंतर सौमित्र ऋषिकेश रणदिवेंना कटघऱ्यात बोलवण्याची विनंती करतो. मग ऋषिकेश कटघऱ्यात येतो. मग सौमित्र प्रश्न विचारतो की तुमच्या पत्नीचं म्हणणं आहे की लता त्यांच्या आई आहेत. मग या बाबत तुमचं काय म्हणणं आहे की त्या खरं बोलत असतील? आहेत का त्या त्यांच्या आई? ऋषिकेश सांगतो की हो, जानकी जर ठामपणे सांगत असेल की ती तिची आई आहे तर हे नक्कीच खरं असणार. आणि माझी बायको कधी खोटं बोलणार नाही याचाही मला फुल विश्वास आहे. त्यानंतर ॲडव्होकेट विद्यासागरांना ऋषिकेशला क्रॉस क्वेश्चन विचारण्याची संधी दिली जाते. विद्यासागर म्हणतात की तुमच्या पत्नीने पहिल्यांदा लताबाईला पार्वतीबाई म्हणून आणलं होतं. नंतर त्यांनी सांगितलं की ही बाई तुमची आई नाही आहे आणि आता नंतर सांगतात की ती बाई माझी आई आहे. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? अहो, तुमच्यावर स्वतःच्या आईसारखं प्रेम करणारी सुमित्रा रणदिवे यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता एका परक्या बाईवर विश्वास ठेवून तुम्ही मानलं की ती तुमची आई आहे. मग या सर्वांवरून तुम्हाला वाटत नाही का तुमचीच बायको तुमच्यात भांडण लावत आहे? तुम्ही तुमच्या खोटारड्या बायकोसाठी आपल्या आईला खोटं पाडताय. म्हणजे तुम्ही मुलगा म्हणून कलंक आहात कलंक. हे सर्व ऐकून जानकीला सहन होत नाही. मग जानकी म्हणते की हे बघा तुम्हाला काही बोलायचं असेल ते मला बोला. माझ्या नवऱ्याला बोललेलं मला अजिबात सहन होणार नाही. आणि जानकी जजसमोर हात जोडून म्हणते की माझी आई जिवंत आहे. तिला शोधण्यासाठी मला संधी द्या जज. मला खूप खात्री आहे की माझी आई जिवंतच आहे. त्याबरोबर जज सांगते की मी सुद्धा एक आई आहे म्हणून मला तुझी कळवळ कळते. म्हणून मी तुला 24 तासांची संधी देते. 24 तासात तू तुझ्या आईला शोधून आण आणि त्यानंतरच कोर्ट भरेल. आणि कोर्टाची कारवाई इथे संपते. दुसऱ्या दिवशी जानकी ही देवाजवळ बसलेली आहे. आणि ती देवाजवळ प्रार्थना करत असते की देवा माझी आई जिथे कुठे असेल मला सापडू दे.
मला माझ्या आईपर्यंत पोहोचायचंच आहे. लवकरात मार्ग दाखव. त्यानंतर घराची बेल वाजते आणि जानकी दार उघडते तर काही कंपनीची माणसं असतात. आणि मग ती कंपनीची माणसं सांगतात की आम्हालाही ते ऋषिकेश दादांनी सांगितलंय हे बॉक्स ठेवण्यासाठी. मग जानकी म्हणते की बरं ठीक आहे, ठेवा इथे बॉक्स. आणि जानकी पाहते की त्या बॉक्सवर रक्त लागलेलं असतं. याबरोबर जानकी म्हणते की रक्त म्हणजेच आई नक्कीच गोडाऊनमध्ये असणार. आणि हा भाग इथे संपतो. तर या मालिकेचा पुढचा भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.